विजय वडेट्टीवार बोलतात, थेट जाऊयात. मराठा समाजाकडून पण झालेला. नंतर आता शुक्रे समिती जी आहे की मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मागितला, तो अहवाल इतक्या घाईघाईमध्ये मागितला गेला. हे आंदोलन जरांगेचं मागच्या 5-6 महिन्यापासून सुरू होतं. त्यावेळी सरकारला जाग का नाही आली आणि धावपळीमध्ये 16 तारखेपर्यंत ते आक्षेप नोंदवले. आक्षेप नोंदवायच्या अगोदरच अहवाल येतो आणि अहवालामधून सांगितलं जातं हे जे काही गोड बंगाल निर्माण झालेला आहे किंवा एकदा म्हणजे मराठा नेमकं त्या अहवालामध्ये काय आहे आणि अहवालाचा अर्थ कसा लावून ते पुढे जाणार आहे, ही सगळी संदिग्धता आहे. याच्यामध्ये स्पष्टता नाही आहे. आणि ज्या समितीने आयोगाने हे संपूर्ण अहवाल तयार केला त्याच्यावर विश्वासार्हता कशी ठेवायची ओबीसी समाजाने? कारण अनेक ओबीसीच्या तिथे असलेल्या सदस्यांनी राजीनामा पण दिला. काल परवा तर एका सदस्याला काढून टाकलं, त्यांनी थोडा विरोध केला म्हणून. माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम म्हणून होते, ते त्या मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होते, त्यांना काढून टाकलंय. हे सर्व परिस्थिती पाहता मराठानी वर्सेस ओबीसी भांडण लावून स्वतःची पोळी शेकायची जे काही प्रयत्न सरकारचा चालला आहे त्यामध्ये ते सपसेल फसले आहे. आम्ही या संपूर्ण घटनेकडे आम्ही बघतो आहोत. मला वाटतं की मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही त्यांना आरक्षण देऊ. आमचा विरोध कधीच नव्हता त्यांना आरक्षण देण्याला. आम्ही याकडेच बघतोय, अजिबात विरोध नव्हता. फक्त एवढंच की 50% नको. तुम्हीच म्हणालात 50%ला आम्ही धक्का लावणार नाही, त्याच्या पलीकडे जे काही द्यायचं आहे तेवढं तुम्ही द्या, त्याला पूर्णतः समर्थन आमचं राहील. पण मुद्दा आहे, आता पण ते तेच म्हटले की 50% जे आरक्षण त्याला आम्ही त्याला कोणता धक्का लावत नाही आहेत. मराठा समाजाला स्वतःच्या हक्काचं आरक्षण मिळेल, ओबीसींना किंवा कोणत्याही बाकीच्या प्रवर्गांना या सगळ्यामध्ये धक्का लागणार नाहीये. पण एकीकडे हे सगळं आश्वासन मिळत असलं तरी सुद्धा तिकडे जरांगे पाटलांची तब्येत आता आणखी खाली होते असं कळतंय. आणि त्याहून पुढे वेगवेगळ्या ठिकाणी मराठवाड्यात सुद्धा कुठे नाकाबंदी सुरू असेल. अगदी पुणे मुंबई एक्सप्रेसला सुद्धा मराठा आंदोलक म्हणतात की आम्ही नाकाबंदी करणार आहोत. तर हे याला जबाबदारच सरकार आहे. तुम्ही आतापर्यंत का झोपला होता? हे आंदोलन इतकं चिघळतपर्यंत का निर्णय घेतला नाही? तारखेवर तारीख तुम्हीच दिलात, मी तेच सांगतोय. तर आता ही कायदा सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी कोणाची आहे? सरकारची आहे. सांभाळले पाहिजेत. सामान्य माणसाला वेठीस धरण्याचं काम होता कामा नये. सामान्य माणसाला त्या ठिकाणी त्रास होता कामा नये. कुठल्याही आंदोलनातून ज्याची झळ पोचते ती सामान्य माणसाला पोचते. अशा स्थितीमध्ये सरकारने जर जबाबदारीतून पळ काढलं तर सरकारला त्या संदर्भात जबाबदारी त्या सरकारची असणार आहे आणि आम्ही सरकारला जबाबदार धरू.